नमस्कार. उमेद आयेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आता बऱ्याचशा आपल्या मंडळींची या सगळ्या पदाच्या संदर्भात म्हणजे रजिस्टर आणि असिस्टंट रजिस्टर पदाच्या संदर्भामध्ये बरेचशा दिवसानंतर ही जाहिरात आली. आपण फॉर्म भरलो. फॉर्म भरल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक सिलेबस, अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना आपल्याला दिलेली आहे. आता ह्या परीक्षा योजनेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे 2 टप्पे आहेत. नंबर 1 टप्पा लेखी परीक्षेच्या बाबतीतला जो 200 गुणांचा आहे आणि मुलाखतीचा टप्पा 50 गुणांचा आहे. आणि ही दोनही टप्पे आपल्याला निवडीसाठी आणि या पदावर जर जायचं असेल तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या गेली तर आणि तरच आपल्याला यापैकी एखादं पद मिळू शकतं, अन्यथा नाही. बऱ्याचशा लोकांची चर्चा काय होते, आता मला सुद्धा खूप सारे फोन किंवा ह्या बाबी येतात. त्यावेळेस विद्यार्थी मित्र अभ्यास करताना ही चर्चा करतात की सर इथे जिल्हा ग्राहक मंच, मग यांची बदली कुठे होईल? बरोबर आहे. त्यानंतर यांची बदली कुठे होईल? यांचं प्रमोशन काय होईल? यांचं काम काय असतं? आता मला सांगा, तुमच्या हातात समजा एखादी नोकरी नाहीये, तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काम आहे की दिलेला आयोगानं अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या अभ्यासणं, त्यासाठी मटेरियल कलेक्ट करणं, त्यासाठी मार्गदर्शन मिळवणं आणि पोस्ट मिळवणं. आणि जर आपल्याला ती पोस्ट नंतर नको आहे, त्यावेळेस निश्चितपणे तुम्ही ऑप्टिंग आउट करू शकता. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की जो अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि आपण कशा पद्धतीने तयारी या सगळ्या बाबतीमध्ये करून घेतोय हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. नंबर 1 बघा, इथे दिलेला आहे प्रश्नांची संख्या तुमच्या पेपरमध्ये 100 असणार आहे आणि गुण त्यासाठी 200 आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा जर काही टॉपिक असेल तर तो आहे 60 मिनिटांचा. 1 तास म्हणजे 60 मिनिट. आपला पेपर 60 मिनिटांचा आहे आणि हा सगळा सिलेबस जर तुम्ही ओव्हरलुक केला, जर बघितलं व्यवस्थित आणि हे सगळं मटेरियल तुम्ही एकदा रीड केलं तर तुम्हाला अंदाज येईल की या सगळ्या मटेरियलवर आधारित आपल्याला जे काही 100 प्रश्न डील करायचे आहे त्या 1 तासामध्ये हे चॅलेंजिंग आहे. हे कसं आहे? खूप चॅलेंजिंग आहे. त्यासाठी आपल्याला खूप चांगला अशा पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो, ही बाब लक्षात. बरोबर आहे. आणि इथे आपण जर पाहिलं तर हे सगळे प्रश्न वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचे आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ज्याला आपण एमसीक्यू बेसचे प्रश्न म्हणतो किंवा एमसीक्यू टाईपचे प्रश्न म्हणतो, मल्टिपल चॉईसचे प्रश्न म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात. आता इथे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजे 4 चुकल्यास 1 गुण तुमचा मायनस होतो. बरोबर आहे. आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणांवर आधारित राहील. म्हणजेच काय, 250 गुणांची लेखी परीक्षा आणि 50 गुणांची मुलाखत. करेक्ट. असे एकूण 250 पैकी तुम्हाला जे काही मार्क्स मिळणार आहे त्यानुसार सगळे मेरिट ठरणार आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्यासाठी दिलेला सगळा अभ्यासक्रम आपण समजून घेऊ आणि तुम्ही काय करणं अपेक्षित आहे हेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि कोणता घटक किती मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, त्यावर किती प्रश्न येऊ शकतात अंदाजित, हा सुद्धा स्ट्रॅटेजीचा जो पार्ट आहे तो आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू, ही बाब या ठिकाणी. नंबर 1 बघा, अभ्यासक्रम इथे दिलेला आहे आयोगाने. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि विभागाशी संबंधित घटक या विषयामध्ये खालील घटक व उपघटकांचा काय होतो, समावेश होतो. म्हणजे पॉइंट आणि सब पॉइंट, घटक आणि उपघटकांचा समावेश यामध्ये होतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. तुमच्यापैकी बऱ्यापैकी मंडळींनी हा सिलेबस अभ्यासला असेल, पाहिला असेल. ज्यांनी अभ्यासला नाही किंवा ज्यांचा अजूनही कॉन्फिडन्स नाहीये त्यांनी काय केलं पाहिजे हेही मी सरतेशेवटी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्हाला हे पद मिळवण्यासाठी एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण तयारी करून घेतो हेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नंबर 1 ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, ग्राहक संरक्षण नियम 2020 आणि ग्राहक विनियमन 2020. सेकंड नंबर औद्योगिक विवाद अधिनियम 1947 आणि औद्योगिक विवाद नियम महाराष्ट्र 1957. दुसरा पॉइंट आहे महाराष्ट्र कामगार संघांना मान्यता देण्याबाबत आणि अनुचित कामगार प्रथांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1971. उपदान प्रदान अधिनियम 1972 म्हणजे ग्रॅज्युटी ऍक्ट. त्यानंतर 5 नंबरवर दिला आहे कामगार भरपाई अधिनियम 1923. 6 नंबर मध्ये दिला आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि इथे सब पॉइंट दिलेला आहे. इथे काय उल्लेख केला आपल्याला,
खालील घटक आणि उपघटकांचा समावेश होतो. हा जो 1 नंबरचा कॉलम दिला याला आपण काय म्हणायचं, घटक म्हणायचं. हा जो 6 नंबरचा कॉलम दिला त्याला म्हणायचं आपण घटक, आणि त्या अंतर्गत उपघटक दिलेले आहे 6.1, 6.2, 6.3 काय आहे, सब पॉइंट आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. महाराष्ट्र नागरी सेवा, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती आणि अटी नियम 1981. त्यानंतर 6.2 मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा, पदग्रहण अवधी, स्वीयत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने नियम 1981. 6.3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981. 6.4 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981. 6.5 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 आणि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979. त्यानंतर 6.6 मध्ये आपल्याला सांगितलं महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982. 6.7 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984. त्यानंतर 6.8 मध्ये आपल्याला सांगितलं महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005. त्यानंतर आहे 6.9 महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियमन नियम 1982. त्यानंतर 7 नंबरचा जो पॉइंट आहे इथे सांगितलेला आहे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट म्हणजे करार कायदा. हा आपण लॉ मध्ये वर्षभर शिकलो असेल, तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे. पण यावरचे पीवायक्यू आपल्याला व्यवस्थित येतात का? बरेचसे लोक त्या ठिकाणी कॉलेज सुद्धा व्यवस्थित करतात, करत नाही, तो वेगळा पॉइंट असतो. मात्र इथे आपल्याला परफेक्ट अशा पद्धतीचा अभ्यास करावाच लागतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जे काही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विदिन सेकंद मध्ये द्यायचं आहे, मिनिटात देऊन चालत नाही. जर सेकंदात उत्तर देत असेल तर आणि तरच आपल्याला हे पद चांगल्या रँकने मिळवता येतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा 8 नंबर माहितीचा अधिकार अधिनियम 2005. 9 मध्ये सांगितलं भारतीय न्यायसंहिता 2023 विशेषत्वाने कलम 128 ते 132 प्रकरण 6, कलम 198 ते 205 प्रकरण 12, कलम 206 ते 226 आणि कलम 335 ते 357 अशी काही आपल्याला चॅप्टर्स दिलेली आहे. 10 मध्ये सांगितलं भारतीय साक्ष अधिनियम 2023 विशेषत्वाने प्रकरण 1 ते 6. 11 मध्ये दिलेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 विशेषत्वाने प्रकरण 6 व 22 ही 2 प्रकरणं. त्यानंतर 12 नंबर मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 विशेषत्वाने कलम 36 ते 74 भाग 2 आणि आदेश 21. 13 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे विश्लेषणात्मक आणि तार्किक क्षमता म्हणजे काय, अॅनालिटिकल अँड लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्तेचा हा सगळा पार्ट आहे. त्यानंतर इंग्रजी आपल्याला दिलेला आहे ज्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्यरचना, ग्रामर, युजेस ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, आणि मराठीमध्ये आपल्याला सांगितलंय सामान्य शब्दसंग्रह, वाक्याची रचना, व्याकरण, वाक्य प्रचार आणि म्हणींचा वापर आणि त्याचा अर्थ. आता इथे मराठी आणि इंग्रजीमध्ये जनरली महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्याला प्रश्न विचारत असताना पॅसेजवर म्हणजे कॉम्प्रेन्शनवर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. मात्र इथे आपल्याला पॅसेजचा म्हणजे कॉम्प्रेहेन्शनचा स्पष्टपणे अशा पद्धतीचा मराठी आणि इंग्रजीमध्ये उल्लेख नसल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणं काही गरजेचं नाही आहे. मात्र व्याकरण आपल्याला पूर्ण अभ्यासायचं आहे, मराठीचं आणि इंग्रजी विषयाचं. सोबतच कॉमन व्होकॅब्युलरी ज्यामध्ये यामध्ये उल्लेख केलेला आहे तो संपूर्ण घटक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासायचा आहे आणि आपण बॅचमध्ये हा संपूर्ण भाग व्यवस्थितरित्या अभ्यासून घेतो आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात. आता आपण जर पाहिलं तर जे मराठीचे प्रश्न आहेत ते मराठीमध्ये असतील, इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील. त्यांचा जर दर्जा आपण पाहिला तर 12वीचा आहे, म्हणजे ग्रामर तुलनेनं तुम्हाला सोपं विचारलं जाणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं जे व्याकरण शब्दसंग्रह विचारले जाणार आहे ते सगळे 12वीच्या लेवलचे असणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी आणि विभागाशी संबंधित जो काही घटक आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये विचारला जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही भाषेमध्ये प्रश्न तुम्हाला आला तरी काही अडचण नाही. एखादा प्रश्न मराठीत समजला नाही तुम्ही ते इंग्रजीमध्ये वाचू शकता, एखादा इंग्रजीतला शब्द समजला नाही मराठीत वाचू शकता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सर्वात जर चॅलेंजिंग काही असेल तर 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न वाचून व्यवस्थित करेक्ट आणायचे आहे.
तर आणि तरच आपण मुलाखतीला राहू. आणि ज्यांना असं वाटतं की सर फॉर्म भरलेला आहे, मात्र अभ्यास कसा तरी चालू आहे, त्याला व्यवस्थित दिशा नाहीये किंवा भरपूर सारा भाग असा आहे की आम्ही अभ्यासलेला आहे खूप आधी, मात्र आता त्यामध्ये गॅप पडलेला आहे, कुठेतरी हा पद मिळवण्यासाठी आमचा अभ्यास कमी पडतो, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी आपण निश्चितपणे ही जी बॅच लॉन्च केलेली आहे, या बॅचच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की या बॅचमध्ये आपण हा संपूर्ण भाग घेणार आहोत, ज्यामध्ये काही पार्ट हा रेकॉर्डेड लेक्चरचा असेल आणि काही सेशन्स लाईव्ह असतील. यामध्ये संपूर्ण सिलेबस जो की मी आता तुम्हाला दाखवलेला आहे, तो संपूर्ण सिलेबस शिकवला जाईल. नंबर 1 इथे त्याचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार आहे. कितीही वेळा पाहता येईल, ही बाब लक्षात घ्या. तुम्ही वर्किंग असाल, नॉन वर्किंग असाल, काही अडचण नाही. दुसरी गोष्ट, या सगळ्या लेक्चरसाठी बनवलेले जे काही पीडीएफ नोट्स आहेत, हे सगळे पीडीएफ नोट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिळून जाईल ऍप्लिकेशन थ्रू. तुम्हाला तुमची प्रिंट काढायची आहे आणि त्याची रिव्हिजन करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत की टेस्ट घेणार आहोत. काही टेस्ट आपले टॉपिक वाईज होणार आहे, म्हणजे हा एक टॉपिक झाला की लगेच टेस्ट, दुसरी टॉपिक झाला की टेस्ट, आणि पूर्ण सिलेबस झाल्यानंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट, म्हणजे पूर्ण सिलेबसवर आधारित सुद्धा आपण टेस्ट घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला काही एमबीटीच्या टेस्ट आपण घेणार आहोत, याला ऑप्शन नसेल, म्हणजे जेणेकरून तुमचे प्रश्न हे तोंडपाठ झाले पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सर्वात आणि महत्वाचा जो टप्पा आहे, जो शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे मुलाखतीचा टप्पा. ही मुलाखतीची तयारी सुद्धा, मॉक इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा आपण 1 to 1 गायडन्स आणि पॅनल मॉक इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा या ठिकाणी करून घेणार आहोत. एकत्रित काय तर 250 मार्कांच्या संपूर्ण तयारीसाठी ही आपली बॅच आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही बॅच पूर्णतः ऑनलाईन आहे. तुम्ही जिथे कुठे असाल महाराष्ट्रामध्ये, वर्किंग असाल, नॉन वर्किंग असाल, त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार या संपूर्ण बॅचचा लाभ घेता येणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुम्हाला आता अभ्यास करत असताना 50 गुण मिळत असेल तर बॅचमुळे 60 मिळेल, तर 60 मिळत असतील तर बॅचमुळे 70 मिळेल, 70 मिळत असतील तर बॅचमुळे 80 मिळेल, 80 मिळत असतील तर बॅचमुळे 90 मिळेल, आणि 90 मिळत असतील तर बॅचमुळे निश्चितपणे 100 मिळेल. ही बाब या ठिकाणी विशेष करून मी तुम्हाला सांगतो, कारण बॅचमध्ये फक्त टीचिंगच होत नाही. फक्त काय होत नाही, टीचिंगच होत नाही, तर प्रॉपर टीचिंग होते आणि एका वे मध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे प्रश्न आहे, त्या प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, तो जो दर्जा आहे, तो संपूर्ण त्या ठिकाणी मेंटेन केला जातो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या सगळ्या पीडीएफ नोट्स तुम्हाला एकत्रित करून त्या ठिकाणी दिलेल्या आहे. त्यासाठी लागणाऱ्या भरपूर साऱ्या टेस्ट आपण या ठिकाणी घेतो आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ज्यांना असं वाटतं की फॉर्म भरून खूप दिवस झाले, आम्ही तोडका मोडका अभ्यास केलेला आहे, मात्र कॉन्फिडन्स येत नाही आणि पद निश्चितपणे मिळवायचं आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी निश्चितपणे या बॅचचा लाभ घ्या आणि खूप चांगले मार्क्स घेऊन हे पद मिळवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा. आजच्या या विशेष सत्रामध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या अपडेटसह नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.